हॅलो हॅलो ओके ओके हॅलो माइक चेक हॅलो तर सन्माननीय राकेशजी पाटील वलप यांना विनंती आहे की या आपण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजित व्हायचं आहे. स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक 2024 या पर्वामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तसेच भोलेनाथ शेठ पाटील या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना देखील विनंती आहे की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. स्पर्धेचा आगाज आपण पाहतोय 2024 टायमर ऑन असेल. प्रत्येक संघाला ही सूचना आहे जेव्हा पहिला चेंडू डिलिव्हर होईल तेव्हा टायमर ऑन असेल. 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटकं फेकायची आहेत आणि 25 मिनिटांमध्ये 5. 20 मिनिटांमध्ये जर 4 षटकं झाली नाहीत पटाक्यांची आतषबाजी आपण पाहू शकाल. गेम ऑन. पंच देखील मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला सामना स्वर्गीय प्रभाकर हासू पाटील स्मृती चषक 2024 चा कलंबोली आणि वलप. यस टायमर ऑन असेल याची दक्षता आपण घ्यायची आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये साहिल मोहिते आणि प्रणय पोपेटा आणि गोलंदाजीसाठी पहिलं षटक निर्भय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा. प्रेक्षक वर्ग जो लाडका प्रेक्षक वर्ग ह्या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. उपस्थित पूर्ण मान्यवर सर्व खेळाडू या सर्वांना शुभेच्छा देऊन मी साहेब पाटील या स्पर्धेची सुरुवात करतो. टीम कलंबोली आणि वलप दोन्ही संघांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. जे काही नियम आहेत त्या नियमांची अंमलबजावणी मात्र आपल्याला करायची आहे. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून जोडलेत त्या सर्वांचं देखील आपण करूया स्वागत. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. लेट्स प्ले. गेम ऑन. 3 2 1 स्टार्ट. पहिला चेंडू लेफ्ट मोर द विकेट. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न. लाऊड अपील. डॉट बॉल न मात्र या स्पर्धेची सुरुवात. काय विहंगम दृश्य आपण पाहतो. अगदी एका क्षणी प्रेमात पडावं इतकं सुरेख हे क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतं आणि तितकीच पाटा आणि सपाट खेळपट्टी भरपूर सारी घेतलेली मेहनत. निर्भय पाटीलनं मात्र दमदार सुरुवात टीम वलपला मिळवून दिली आहे. दोन ताकदवर संघ आता एकमेकांच्या विरोधात आपण पाहू शकाल. टीम कलंबोली आणि विरोधात वलप संघ. रजनीचा पहिला दिवस आणि पहिला चेंडू आपण पाहिला. दुसरा चेंडू जणू काही मागील बॉलची ही कॉपी होती. त्याच प्रकारचा काहीसा चेंडू. फुटवर्कचा वापर नव्हता ते पाहिलं गोलंदाजानं. अगदी त्याच प्रकारचा हा चेंडू स्क्रीनवरती देखील ॲक्शन रिप्लेमध्ये ह्या गोष्टी पाहायला मिळतात. कौतुक करेन मी ओमसाई MTCचं देखील. कारण की अशा प्रकारे जेव्हा आम्हाला स्क्रीन प्राप्त होते तेव्हा अगदी चेंडू ज्या प्रकारे रिलीज केला जातो चेंडू ज्या दिशेला निघाला जातो त्या साऱ्या गोष्टी आम्ही अगदी तुमच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्या विश्लेषण करू शकतो. चांगला चेंडू वन्स अगेन. 3 चेंडू सलग 3 डॉट बॉल. काय गोलंदाजी स्क्रीनवरती निर्भय पाटीलला आपण पाहू शकाल आणि अगदी त्याची या आक्रमक गोलंदाजी. स्ट्राईक गोलंदाज आहे आणि अतिशय सुरेख सुरुवात आपल्या संघाला मिळवून देत असताना टॉस जिंकला आणि त्यानंतर वलप संघानं क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि अगदी त्यांचा निर्णय योग्य सिद्ध करत असताना निर्भय पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आणि प्रणय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आतापर्यंत साहिल डॉट झालाय. इथे फटका फासलाय. चेंडू हवेमध्ये अगदी इनफिल्डच्या आतमध्ये. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि जजमेंट चुकला. कॉल नव्हता मी म्हणेन सुरुवातीला. त्यानंतर स्वतः गोलंदाजानं प्रयत्न केला परंतु त्याचा प्रयत्न फसला आणि जीवनदान साहिलला. आणि पहिली धाव या स्पर्धेची साहिलच्या बॅटमधनं. एका धावेनं सांघिक धावसंख्येचा श्री गणेशा आणि एका धावेनं स्वतःचं अकाउंट देखील ओपन केलंय आणि धावफलकावरती मात्र वाटचाल पाहायला मिळते. ज्या प्रकारची पाटा खेळपट्टी आणि ज्या प्रकारचं फास्ट आउटफील्ड असलेलं हे क्रीडांगण आपण पाहतो ते पाहता 5 षटकामध्ये किमान 50 धावा अनिवार्य असतील. इथे मात्र फटका खेचायचा होता. चेंडू हवेमध्ये. वन सेकंड मिड ऑफ इंटरेस्टेड. आता चुकी होणार नाही. या कॉट बिहाइंडच्या माध्यमातून धक्का पाहिला. परतावं लागेल फलंदाज प्रणयला. सिद्धी कलवळ्याचे माजी कर्णधार गणेश दादा पाटील यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. त्यांच्या साथीने आमचे कालून दादा पाटील हे देखील आहेत. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. एक क्रिकेटचा काळ ज्यांनी गाजवलाय आमचे गणेश पाटील आज मात्र
क्रिकेटसाठी निश्चित ते पाठबळ देत असतात सातत्यानं. आपण त्यांना पाहतो जेव्हा जेव्हा क्रीडा स्पर्धा भरवल्या जातात तेव्हा तेव्हा त्याची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रभात नवीन फलंदाज प्रभात आंबोरे मैदानाच्या आतमध्ये. टीम कलंबोली जो सिटी विभागातनं बिलॉंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नेहमीच चांगला खेळ त्या संघाचा आपण पाहतो परंतु आज सुरुवात ज्या प्रकारे अपेक्षित होती तशी सुरुवात प्राप्त झाली नाही. सुरुवातीला साहिलला आपण पाहिलं ज्याला अगदी डॉमिनेट केलं निर्भयनं म्हणतो त्यानंतर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला तो प्रणयचा देखील. आणि आता प्रभात आंबोरे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. एका बाजूने निर्भय पाटील अप्रतिम गोलंदाजी पॉवर सर्कलमध्ये कशी गोलंदाजी करावी हे दाखवून दिलं. इथे आल्या अप्रतिम फटका बॅटचा फेस ओपन करत असताना या स्पर्धेतील पहिला दर्जेदार षटकार मिड विकेट क्लिअर सीमा पार 6 धावा. कौतुक करूया आपण कारण की सुरुवातीला गणपती बाप्पाची गीत संगीत त्यानंतर महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांची ही शिवगर्जना खरं तर ही शिवगीतं आपल्याला पाहायला मिळतात. अगदी वातावरण प्रसन्न ठेवण्याचं काम आणि प्रत्येक जनमानसांमध्ये ऊर्जा संचारावी ह्या हेतून ही गीतं आपल्याला पाहायला मिळतात. हा फटका होता शेवटच्या बॉलवरती. प्रभात मैदानाच्या आतमध्ये आला आणि या रात्रीच्या वातावरणामध्ये देखील अगदी सूर्याची किरण ज्याप्रमाणे तळपावी त्या प्रकारचा त्याचा तो फटका होता. ते मिडल स्टंपला हा चेंडू होता परंतु त्यानंतरची त्याची जी फ्लिकची बॅट आली आणि त्यानंतर का अफलातून फटका सजवला आणि 6 त्यानं आगाज केलाय. एका षटकाच्या सांगतेनंतर धावसंख्या 7. गोलंदाजी ट्रॅकवरती विनय गावंड आपल्याला पाहायला मिळेल या संघाचा बॅकबॉन. पहिला चेंडू इथे मात्र प्रहार केलाय. साहिल देखील आता मागे पाहत नाही. या बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं एका टप्प्यावरती चेंडू सीमा रेषा पार खणखणीचा चौकार. ज्या प्रकारे सुरुवात करून दिलं प्रभातनं आता साथ देत असताना साहिल देखील पाहतोय. भन्नाट वेगाची स्वारी आपल्याला पाहायला मिळते ती प्रणय गावंडकडनं. विनय गावंड माफ करा कारण की ह्या संघाचा एक दमदार खेळाडू आहे ज्याच्यावरती नेहमीच दारोमदार टीम वलपची आपण पाहिली तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोन्ही एंड सामने पाहायला मिळतात. अगदी चहूबाजूला समान असं हे क्रीडांगण आपण पाहू शकाल. पुन्हा एकदा त्याच दिशेला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने जिथे एक चौकार आला होता त्याच दिशेनं पुन्हा एकदा चेंडू गेलाय तो सीमा रेषा पार. 1 मोर चौकार. हा दुसरा चौकार साहिलच्या बॅटमधनं. समीर पाटील आणि प्रशांत जळे कलंबोलीचे ह्या ठिकाणी जर उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे मान्यवरांना की या आपण आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत आहे. अगदी आमचं मुख्य अतिथी कक्ष व्यासपीठान मुख्य अतिथी कक्ष मान्यवरांनी गजबजून भरलेला आपल्याला पाहायला मिळतं. अप्रतिम फटका अगदी स्क्वेअर कटचा देखणा फटका क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय. अंतिम मुवमेंट मध्ये मात्र चेंडू त्यांनी रोखलाय परंतु क्रिकेटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये साहिल दाखवत असताना 2 चौकार बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याने मारले. त्यानंतर ज्या दिशेनं चेंडू होता अगदी चेंडूच्या मॅरिटवर खेळ करत असताना आपण आता सद्यस्थितीला साहिलला पाहतोय. सुरुवातीला अगदी डगमगत त्यानं सुरुवात केली परंतु त्यानंतर जसा मैदानात त्याचा जोडीदार प्रभातनं षटकारानं सुरुवात केली त्यानंतर तो देखील चार्जअप झालाय आणि आता चौकार पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू अपील पाहू शकाल परंतु पंच तटस्थ दर्शवतायत पंच की ऑफस्टिकच्या दिशेनं हा चेंडू ट्रॅव्हल होताना त्यांना देखील पाहायला मिळाला आणि त्यांनी दर्शवलं. पंच लेग बाईट्स नाही ना. येस ओके टॉट चेंडू आलाय. सुरुवात चौकारण झाली होती. आतापर्यंत 10 धावा या षटकामध्ये आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच शिरडोन आणि त्यांच्या विरोधात मोरबे संघ DCC मोरबे आणि शिरडोन ब असे 2 संघ. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो तर आपण आपला संघ नाही इनिंग ब्रेक मध्ये लगेचच पाठवायचा आहे. विनय गावंड पंच गेन शेवटचा चेंडू
इथे फटका तर लाजवाब आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. एका टप्प्यावरती चेंडू ओव्हर द लाईन, सीमा पार. या षटकातील हा तिसरा दणदणीत चौकार. आपण मंचावरती यायचं आहे अशोकजी मडवी. आतापर्यंत 2 षटकाचा खेळ संपलाय आणि धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 21 धावा. या षटकामध्ये धावा आल्या त्या 14 धावा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर धावा 7 आल्या होत्या आणि त्यानंतर या षटकामध्ये 3 चौकार. साहिल देखील आक्रमक झालाय. 10 चेंडू 15 वरती तो खेळतोय. एका बाजूने फक्त 1 चेंडू फेस करत असताना एक दमदार षटकार प्रभातने देखील दाखवला होता. वन्स अगेन गोलंदाजी ट्रॅक वरती आता निर्भय पाटील सज्ज झालाय. ज्या निर्भयनं पॉवर सर्कल मध्ये दमदार गोलंदाजी केली तो निर्भय पुन्हा एकदा सेकंड स्पेल मध्ये त्याला आपण पाहू शकाल. ज्या प्रकारचं त्यांनी षटक फेकलं अगदी लाजमी होतं की दुसरं षटक त्याच्या खांद्यावरती वलद संघ देईल ह्यात शंकाच नव्हती. स्ट्राईक गोलंदाज आहे. नेहमी स्ट्राईक गोलंदाजानं सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तशाच प्रकारची निर्भय पाटीलनं दमदार सुरुवात दिली होती परंतु त्याच्या समोर आता प्रभातचं हे कडवं आव्हान असेल. इथे फटका फसलाय चेंडू हवेमध्ये. यष्टीरक्षक जरूर पुढे सरसावला होता. श्वास थांबले होते खरं तर टीम कलंबोलीचे चाहत्यांचे. कारण की ज्या प्रकारचा फटका पहिल्याच बॉलवरती प्रभातनं दाखवला होता ते पाहता आक्रमक शैलीचा तो फलंदाज आहे यात शंका नाही आहे. ज्या प्रकारचा त्याचा आक्रमक स्टान्स आपल्याला पाहायला मिळतं. 5 षटकामध्ये मी म्हटलं होतं किमान 10-12च्या सरासरीनं धावा या खेळपट्टीवरती या क्रीडांगणावरती गरजेच्या आहेत. साहिल मोहिते आता स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल. निर्भय पाटील वन्स अगेन सिद्धी करवळे गाव एंड कडनं जवळजवळ 9 पाहुलांचा त्याचा रनअप. इथे फटका लाजवाब आहे. ताकद नजाकत साऱ्या काही गोष्टी या फटक्यामध्ये साहिल कडनं पाहायला मिळाला. बॉलला पाठवून दिले ते लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषा पार उत्तुंग असा षटकार. डीजे मास्टरच्या माध्यमातून हा अफलातून बॅटिंग. आता मात्र लय सापडली आहे ती साहिल मोहितेला. सुरुवात खराब झाली परंतु त्यानंतर का बॅटिंग चालू आहे. इथे देखील स्टँड अँड डिलिव्हर अगदी स्ट्रेट ऑन दी ग्राउंड स्क्रीनच्या वरून सीमारेषा पार. 1 मोर षटकार सलगचा हा दुसरा षटकार साहिल मोहितेकडनं. खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ज्या निर्भय पाटीलनं साहिल मोहितेला सलग 3 चेंडू डॉट फेकले होते त्याच निर्भय पाटीलच्या अगेन्स्ट सलग 2 चेंडू 2 षटकार. हे क्रिकेट आहे. ही अनिश्चितता आहे क्रिकेटमध्ये. काय घडेल कोणत्या क्षणाला याचा अनुमान कधीच लावता आला नाही. म्हणून तर इतके सारे चाहते क्रिकेटचे दिवाने आहेत. आणि तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये अफलातून बॅटिंग. 12 चेंडू आणि 27 धावसंख्येचं योगदान साहिल मोहितेकडनं. इथे देखील फटका फसलाय. आता मात्र स्वतः गोलंदाज पुढे सरकेल. कॉटन बॉलच्या माध्यमातून हे दुसरं यश निर्भयला आणि परतावं लागेल साहिलला. धक्का दुसरा बॅटिंग करणाऱ्या टीम कलंबोलीला. अगदी संपूर्ण क्रीडांगणाची पाहणी करत असताना आपण पाहू शकाल आमचे योगेंद्रदा पाटील यांना या स्पर्धेची भरपूर जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती देखील आपण पाहतोय. अगदी प्रभाग क्रमांक 1 चे अध्यक्ष आहेत मनसेचे आणि जॉनमाड मित्रमंडळ सिद्धी करवळ्याचे देखील अध्यक्ष आपण पाहतोय आणि यांची भरपूर मेहनत आणि या मेहनतीनं एक
दर्जेदार स्पर्धा एवन जोडी खरं तर आमचे हनुमानदादा पाटील आणि योगेंद्रदा पाटील यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीस. नवीन फलंदाज कल्पेश मोहिते आता मैदानाच्या आतमध्ये. साहिल बाद झाल्यानंतर आता कल्पेश मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अपरकटचा फटका क्षेत्ररक्षक आहे. आउटफील्ड खूप फास्ट वेगानं पाठलाग चालू होता परंतु शर्यत जिंकले चेंडूनं. चेंडू सीमारेषा पार. पंचांचा इशारा चौकार. इतका क्षणी बॅटचा फेस ओपन केला कल्पेश मोहितेनं आणि 4 ना आगाज केलाय. दमदार आगाज. आमचे साथी समालोचक मित्र रोशन पाटील अगदी हसतमुख चेहऱ्यानं त्यांची एंट्री आपल्याला पाहायला मिळते. निर्मळ पाटील वन्स अगेन लेफ्ट मोर द विकेटनं. इथे प्रयत्न चांगला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. मिसफील्ड झाली आणि जीवनदान कल्पेशला प्राप्त झालंय. ज्या कल्पेशनं आक्रमकतेनं सुरुवात केली आहे त्या फलंदाजाला अशा प्रकारचं जीवनदान देणं आपल्या संघाला कितपत धोकादायक ठरू शकतं हे पाहावं लागेल. 3 षटकं कंप्लीट झाले. 3 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 38 38 धावा धावपळक 40 धावा माफ करा. आहे भरपूर सारे मान्यवर आहेत त्यामुळे डीजेला देखील आपण कमी संधी देणार आहोत. तिलगिरी दिनेश शेट पोपेटा कळंबोलीचे सन्माननीय दिनेश शेट पोपेटा यांचं आगमन झालंय तर विनंती आहे की या आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत असेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 40 धावफलकावरती. कडकी अंतिम बॉलवरती देखील 2 धावा आल्या होत्या त्या ऍड या ठिकाणी करण्यात आल्या. स्क्रीनवरती देखील आपण स्कोर कार्ड पाहू शकाल. कल्पेश जो खेळतोय 2 चेंडू 6 वरती आणि प्रभात जो खेळतो 2 चेंडू 7 वरती. आघाडीचे दोन्ही फलंदाज आता माघारी परतलेत. आता मधल्या फलीची जोडी 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि हा दमदार खेळ. सुरुवात थोडीशी खराब झाली परंतु त्यानंतर ज्या प्रकारची लय प्राप्त झाली होती साहिलला तो बाद झाल्यानंतर आता तीच लय कायम ठेवण्याचा प्रयत्न कल्पेश आणि साथीनं प्रभात करत असताना पाहायला मिळेल. आफ्टर 3 ओव्हर 40 वरती 2 बाद झालेत. आपण जास्त विलंब करू नका. टायमर ऑन आहे याची दक्षता घ्यायची आहे कारण की आतापर्यंत 15 मिनिटाचा अवधी जवळजवळ या ठिकाणी पूर्ण झालाय. 20 मिनिटाच्या अवधीमध्ये आपल्याला 4 षटकं कंप्लीट करायचे आहेत ही दक्षता. नेक्स्ट मॅच मोरबे आणि विरोधात शिरडोन. आपण देखील सुसज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. सुरुवात फक्त 7 न त्यानंतर मागील 2 षटकामध्ये दमदार खेळ. 3रं षटक देखील जर आपण विचार केला तर टीम कलंबोलीच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता 4थं षटक शुभम पाटील मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अगदी स्टँड अँड डिलिव्हर स्ट्रेट ऑन द ग्राउंड. स्क्रीनच्या समोर बॉलला पाठवलंय सीमा पार. आणखीन एक उत्तुंग असा षटकार. आक्रमक झालाय. त्याला माहित आहे की आता शेवटचे 12 चेंडू शेष होते आणि आता अभी नाही तो कभी नाही. काय दमदार षटकार टोकलाय. अगदी डाऊन दी ग्राउंड हा षटकार. सर्वाधिक लांब जी सीमारेषा आपण म्हणतो तिथे हा षटकार त्यानं टोकला होता. पुन्हा प्रयत्न केला परंतु आता क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय आणि षटकार नंतर प्रत्युत्तर दिलंय ते शुभमनं. परतावं लागेल प्रभातला. प्रभात बाद झालाय 13 या आकड्यावरती. नवीन फलंदाज रोशन पोपेटा मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. नेट क्रमांक 5 वरती आता रोशन दाखल झालाय. शुभम ज्या सुरुवातीला पहिल्याच बॉलवरती षटकार आला परंतु त्यानंतर स्वतःला सावरत असताना
त्यांना आपल्या टीमसाठी महत्त्वाचा ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. जो आक्रमक होत होता प्रभात, त्या प्रभातला त्यानं मात्र शांत केलंय. इथनं कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा प्रयत्न टीम वलपचा देखील असेल. 5 षटकांची लढत आपण पाहतोय. 4थं षटक मार्गस्थ आहे. 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 10 संघ आपण पाहतोय. पहिला जो संघ विन होईल त्याला दुसरी फेरी देखील पार दिली जाईल ही आयोजकांची सूचना. परंतु त्यानंतर जी अगदी नशिबाची संधी आपण म्हणतो, ज्या संघाचा उच्चांक असेल त्या संघाला पुढील फेरीस पात्र करण्यात येईल. इथे आल्या आल्या मात्र काय फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे, बनून राहील दर्शक. अगदी त्याच्या डोक्यावर चेंडू, सीमा रेषा पार. रोशनच्या बॅटमधनं हा दमदार षटकार. फिफ्टी 52 धावा धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा पहिल्याच सत्रामध्ये कंप्लीट होताना आपण पाहू शकाल. अगदी फलंदाजांसाठी पोषक ही खेळपट्टी आपण पाहू शकाल. आणि फलंदाजांचं वर्चस्व सद्यस्थितीला मैदानाच्या आतमध्ये टीम कलंबोलीच्या माध्यमातून. इथे देखील लाऊड अपील आपण पाहू शकाल. अगदी पॅडवरती हा चेंडू आदळला होता, परंतु अपील खारिज केले पंचांनी. तिसऱ्या पंचांकडे रेफर करण्यात आलंय धावचीतसाठी. खरं तर सचिन कडू तिसरे पंच आहेत, तर तिसऱ्या पंचांच्या दिशेने आपण वळणार आहोत. परंतु ज्या प्रकारची फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या आपण पाहतोय, मनाशी निर्धार करूनच फलंदाज मैदानात उतरतात की गेल्यानंतर प्रत्येक बॉलला आपण मैदानाच्या बाहेर पाठवायचं, षटकार किंवा चौकारच ठोकायचा या अनुषंगानं. फलंदाज बाद. पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज सुरक्षित पोहोचला नाही आणि पंचांकडनं फलंदाज बाद ही घोषणा करण्यात आली आहे. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकाल कल्पेश बाद झालाय. गुड जॉब. क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करूया आपण ओमसाई MTC ह्या वाहिनीचं. ज्या प्रकारचा त्यांचा कॅमेरा वर्क, अगदी पारदर्शकता ह्या स्पर्धेची कशी जपली जाईल. खरं तर सध्याच्या स्थितीला भरपूर साऱ्या वाहिन्या आपल्या ह्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्या कार्यरत आहेत. आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी जसं आपण म्हणतो त्या गोष्टी प्रेक्षकांना देखील पाहायला मिळत आहेत. कौतुक त्यांचं देखील. अशाच प्रकारचा अगदी त्यांचं कार्य शेवटपर्यंत घडायला हवं ही सदिच्छा त्यांना देखील आपण देऊया. नवीन फलंदाज अनिकेत मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळेल, कारण की रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज स्ट्राईक एंडवरती बाद झाला होता. एक सांघिक यश शुभमला देखील प्राप्त झालंय. शुभमच्या अगेन्स्ट 2 षटकार आलेत. आतापर्यंत जर आपण गोलंदाजीचं ॲनालिसिस पाहिलं, पहिला बॉल षटकार, दुसरा बॉल फलंदाज बाद, त्यानंतर षटकार, त्यानंतर सांघिक यश, रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. आतापर्यंत धावा धावपळकावरती पाहायला मिळतात त्या 52 लॉस ऑफ 4 विकेट, 52 4 गडी बाद. षटक 4थं मार्गस्थ आहे. गोलंदाज वन्स अगेन अगदी 38 सर्कलवरून रनअप. फटका हा देखील चांगला आहे. डीपमध्ये स्क्वेअर लेग तैनात पाहायला मिळतं. एक धाव तर कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील नाही आहे. फेकी एका टप्प्यावरती त्या ठिकाणी देण्यात आली होती. बॅकअपला देखील 2 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. ज्या अनुषंगानं मी म्हणेन धावसंख्या उभारायची होती त्या अनुषंगानं खेळ आतापर्यंत आपल्याला टीम कळंबोलीचा पाहायला मिळाला आहे, कारण की अजूनही एक षटक शेष आहे. 7 चेंडू आतापर्यंत शेष आहेत ह्या पूर्वार्धामधील. इथे देखील अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु एक्झॅक्टली जी व्हाईट लाईन आहे तिच्या जवळून हा चेंडू रिलीज करण्याचा प्रयत्न. बचावात्मक लाईन ज्याला आपण म्हणतो त्या लाईनचा वापर सर्रास सध्या स्थितीला सीमित क्रिकेटमध्ये गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि तेच घडलं. षटक 4 पूर्ण झालेत आणि 4 षटकानंतर धावसंख्या धावपळकावरती आपल्याला पाहायला मिळते ती 53 धावा. अंतिम षटक शेष असेल. यानंतर नेक्स्ट मॅच शिरडोन ब आणि त्यांच्या विरोधात DCC मोरबे. तर दोन्ही संघाच्या संघनायक आपण रिपोर्टिंग त्वरितच करायची आहे. टॉस बॉक्समध्ये आपण टॉस करणार आहोत. आज आमच्या समवेत आमचे साथी समालोचक मित्र, नेहमीच ज्यांचा बिझी शेड्यूल, आमचे दिल दोस्ती दुनियेमधील राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आमचे रोशनदादा आहेत. साथीनं बाबूशाह यांना देखील आपण पाहतो. हिंदीचा अनोखा अंदाज यांचा आपल्याला पुढील सत्रामध्ये ऐकायला मिळेल.
अंतिम षटक गोलंदाजी ट्रॅकवरती प्रतीक म्हात्रे. शेवटचे 6 चेंडू आणि प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी प्रतीकचा वापर. एका बाजूनं रोशननं षटकारानं सुरुवात केली, त्याच्यावरती दारोमदार जरूर असेल. 7 अनिकेतला देखील द्यावी लागेल. 4 फलंदाज महत्वाचे आतापर्यंत बाद झालेत, परंतु सुरुवात दमदार दिली साहिलनं. त्यानंतर प्रभातचा देखील आपण चांगला स्टार्ट पाहिला होता. कल्पेशनं देखील चौकारानं सुरुवात केली होती. इथे चांगला चेंडू, फटका देखील चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, मिळेल ती सिंगल. स्लॉगरमध्ये जिथे फलंदाजांचा मनसुबा आपल्याला पाहायला मिळतो, प्रत्येक बॉलला मैदानाच्या बाहेर पाठवण्याचा, अशा मुवमेंटला मात्र त्यांना रोखणं इतकं सोपं काम नाही, परंतु ते काम प्रतीकला पूर्ण करावं लागेल. वलप संघ देखील एक दमदार संघ आहे, ज्या संघामध्ये विनय सारखा एक विस्फोटक शैलीचा फलंदाज आहे, विसरून चालणार नाही. त्याला देखील चांगला चेंडू यष्टाचित केल्यात, अगदी यष्टा वाकवल्यात आणि क्लीन बॉलच्या माध्यमातून यश प्रतीक म्हात्रेला आपण पाहू शकाल. वेळ हा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला लावतो, परंतु आपला जर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वेळेत आला नाही तर वेळ कशी बचत होईल हा देखील प्रश्नचिन्ह आहे. कणकेश्वर, यस, कणकेश्वर पोपेटा मैदानाच्या आतमध्ये. अंतिम 4 चेंडू पहिल्या सत्रातील. कणकेश्वर पोपेटा मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. ऑन स्ट्राईक पहिल्या बॉलवर 1, दुसऱ्या बॉलवरती विकेट. चांगली सुरुवात प्रतीककडनं. शॉर्ट पिच चेंडू, परंतु ह्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. आणखीन एक डॉट बॉल. अंतिम टप्प्यामध्ये प्रतीककडनं अगदी दिलासाजनक गोलंदाजी टीम वळपसाठी पाहायला मिळतंय, कारण की आतापर्यंत फायटिंग टोटल स्कोर कार्डवरती आपण पाहू शकाल. इथनं रोखण्याचा प्रयत्न प्रतीकचा सफल झाला आतापर्यंत तरी. इथे फटका चांगला आहे, चपराक लावली आहे, क्षेत्ररक्षक होता, अगदी त्यानं झेप घेतली होती हवेमध्ये, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू गेलाय तो सीमा रेषा पार. अगदी आमच्या कटआउट वरती धडक देणारा हा दर्जेदार षटकार फलंदाज कणकेश्वरच्या बॅट मधनं. आपलं अकाउंट ओपन करताना पाहायला मिळतो, ही विशेषता आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ह्या गोष्टी सातत्यानं पाहायला मिळतात. व्हाईट बॉल अतिरिक्त बाहेर. मागच्या षटकाराचा जणू काही हा दडपण असावा. या चेंडू स्क्वेअर आपल्याला पाहायला मिळाला. अगदी शरीरापासून जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न प्रतीकनं केला, तो प्रयत्न फसला. त्याचा फुल लेनचा हा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इथे कलेक्टिंग खराब झाली, अन्यथा फलंदाजाला परतावं लागलं असतं. मिडॉपनं चेंडूफेकी चांगली केली होती, परंतु गोलंदाज चेंडू पकडू शकला नाही. एक धाव, एक चिकित सिंगल ह्या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. टॉपळकावरती 62 धावा पाहायला मिळतात. अंतिम बॉल, टार्गेट सेट बॉल आणि स्ट्राईक एंडवरती बऱ्याच उशिरानंतर अनिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू राऊंड द विकेटनं. इथे फटका चांगला आहे, शेवट गोड असेल का? क्षेत्ररक्षक आहे, बनेल दर्शक. अंतिम बॉल वरती 6 आणि या 6 टार्गेट सेट झालंय. 68 आणि 69 धावसंख्येत आता मोठं टार्गेट विजयासाठी चेस करावं लागेल. ते पाठलाग करत असताना टीम वलपला, परंतु ह्या धावा पाठलाग केल्या जातील, ह्या धावसंख्येचा बचाव होईल. खेळाच्या दुसऱ्या सत्रात आमचे साथी समालोचक मित्रांना आपण ऐकणार आहोत. तुर्तास आपण भरपूर सारे मान्यवर आमच्या अतिथी कक्षामध्ये आहेत, त्यांचा सन्मान आपण घेणार आहोत. पंच आपण चेंडू कलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाचे संघनायक टीम शिरडोन आणि त्यांच्या विरोधात मोरबे, DCC मोरबे आणि शिरडोन ब. आपण त्वरित यायचं आहे टॉस साठी.
हॅलो. तर नेक्स्ट मॅच शिरडोन आणि यस टीम शिरडोन आमच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळते. तर त्यांच्या विरोधात DCC मोरबे आपण देखील यायचं आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि ह्या स्पर्धेचा आगाज आपल्याला पाहायला मिळतो. दमदार आगाज झाला. सुरुवातीला गोलंदाजानं वर्चस्व दाखवलं परंतु त्यानंतर दमदार फलंदाजी आपल्याला टीम कलंबोलीकडनं पाहायला मिळाली. एकंदरीत 5 षटकांच्या सांगतेनंतर धावसंख्या 68 धावफलकावरती 69चं लक्ष आहे. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. तर कशा प्रकारे खेळाचं दुसरं सत्र असेल आणि कोणता संघ इथनं विजयश्री पूर्ण करेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया आमचे साथी समालोचक मित्र, आमचे परम मित्र रोशन पाटील आणि साथीनं हिंदीचा ज्यांचा अनोखा अंदाज बाबूशा यांच्या दिशेनं. चेंडू रिलीज होण्याच्या अगोदर किंवा चेंडू पडण्याच्या अगोदर जर मोरबे संघ या ठिकाणी उपस्थित राहिला नाहीये तर आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. याची दक्षता आपण घ्यायची आहे. स्ट्रिक्ट नियम आपण पाहू शकाल आणि या गोष्टी गरजेच्या आहेत. चेक. देखिए बात करेंगे रोशन सर 15 साल स्वर्गीय प्रभाकर हसू पाटिल से पहले हमने टीवी में देखे, उसके बाद नाइट लगातार हम देखते आ रहे हैं. थैंक यू सो मच बाबू. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी. नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी. अप्रतिम दर्जाचं हे आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. स्वर्गीय प्रभाकर हसू पाटील स्मृती चषक 2024 लढत क्रमांक 1 आणि या लढत क्रमांक 1च्या उत्तरार्धाला होती सुरुवात. अगदी पहिला बॉल मिडॉनची आपण वारी पाहिली. एकूण समीकरणाचा विचार केला तर 69 गाठायची टीम वलपला. कळंबोली विरोधात वलप असा हा बहुचर्चित सामना क्रिकेट रसिक वर्ग एन्जॉय करतायत. दोन्ही संघातील पुरस्कर्त्यांचं आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत. अगली पेशकश अगदी रॉकेट फायर पाहायला मिळते. फलंदाज पहिली सलामीची जोडी विनय गावणच्या सहसाथीनं बंटी खाडेकर. एक दमदार ही आपण जोडी पाहतो. टीम वलभ संघाच्या वतीनं एक आगली वेगळी झलक या पिवनच्या पहिल्या षटका दरम्यान त्यांना सादर करायची आहे. कारण उत्तरार्धाचा विचार केला तर अगदी 69 एक भलं मोठं आव्हान आहे या उत्तरार्धामध्ये. पाहिते अगदी इनिंग ब्रेक मध्ये टॉस हा होणं अगदी अनिवार्य आहे. यापुढील सामना शिरडोन ब विरोधात मोरबे DCC. दोन्ही संघातील संघनायक तात्काळ टॉस साठी टॉस बॉक्स मध्ये या आणि DCC मोरबे संघाला अगदी 2 धावसंख्येची पेनल्टी इथे आयोजक टीमच्या माध्यमातून अगदी पहिलं पाऊल टाकले ते मंचकावरती. ती कदाचित माघारी घ्यावी लागेल. पाहिते येतोय दमदार चौकार.
समाप्त झाल्यानंतर सन्माननीय राकेशजी पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. जे वलभचे युवा नेतृत्व आहेत त्यांचंही मनस्वी स्वागत. अगदी पाण्याटी लागता लागता वाचली DCC मोरबे संघाला, कारण सनीने तात्काळ मंचकावरती प्रस्थान केलं. आपलं मनपूर्वक स्वागत. धावत संख्या धावपटलावरती जाऊन पोहोचते अगदी बिनगडी बाद 5 धावा. कॉमेंट्री बॉक्समध्ये इथे जॉईन होतील बाबूशाह सर मॅम फ्रॉम ओडिसा. अगली पेशकश. ओहो, स्क्वेअर कटचा देखना फटका. क्रिकेटचं मादक सौंदर्य ठोकतोय स्क्वेअर कटची नजाकत. अजून एक चौकार. सतमुखान हे पिबनचं पहिलं षटक पुढच्या दिशेनं अगदी मार्गस्थ होत आहे. धाव संख्या वेगानं पुढे जात असताना अगदी धावपटलावरती 9 पाहायला मिळत आहेत. पहिला गोलंदाज साहिल मोहितेचा वापर केला टीम कळंबोलीनं. श्री कालभैरव कळंबोली हाही संघ तितकाच बळशाली पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना साहिल मोहिते. ओहो, प्रहार केलाय परंतु जालं रचलंय. जर्सी क्रमांक 08 त्याचा राहिला रॉयल थाट आणि लागतोय पहिला देदका टीम वलपला आणि खेळाडू बाद होतोय बंटी खाडेकर तंबूच्या दिशेला. पंचम बॉल इथे समाप्त झाला, जिथे बंटी खाडेकर सारखा तगडा खेळाडू तंबूच्या दिशेनं परतलाय आणि बंटी खाडेकर सारखा मातवर फलंदाज माघारी परतल्यानंतर नवीन खेळाडू आतमध्ये इन होतोय आयुष पाटील. आयुष्यमान भव त्या दर्जाचं एक भव्य दिव्य खेळ त्याला आपल्या खेळीच्या माध्यमातून साध्य करायचं. अगदी 69 गाठायचे उत्तरार्धामध्ये. खेळाचं पहिलं पूर्वार्ध पाहिलं तर एक उत्तम दर्जाची आपण खेळी पाहिली होती. साहिल मोहितेच्या माध्यमातून अगदी 13 चेंडूमध्ये 27 धावा राहिल्या. एक ग्रेट स्टार्ट राहिला आपल्या खेळीच्या माध्यमातून. बाबूशाह सर इथे जॉईन होत आहेत मॅन फ्रॉम तुळजाई एमआयडीसी. तो चलिए बिल्कुल सही बताया यहाँ पर रोशन सर. चलिए आवाज दीजिए, थोड़ा इसका सेटिंग कीजिए. और ये चलिए बहुत बढ़िया मिड ऑन के ऊपर से खेला यहाँ पर और यही काम करनी होगी भाई. यहाँ से अगर 69 रनों की टारगेट है, बड़ी टारगेट है यहाँ पर. भलाई देखिए कहते ना साइकिल की घंटी और बंटी, उसका विकेट गिरने के बाद है मैदान पर देखिए यहाँ से आए आयुष लेगे आता हुआ देखिए 4 रन. पहला ओवर का खेल कंप्लीट होने के साथ साथ है टीम का स्कोर 13. अब देखिए 24 पर 56. पाई ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. सन्माननीय एक रॉयल व्यक्तिमत्व राकेशजी पाटील ग्रामस्थ मंडळ वलप दादांच्या शुभ हस्ते टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. सामना पाहायला मिळेल शिडोन ब विरोधात डांगरणेश्वर क्रिकेट संघ मोरबे. एक सनसनी सामना. चलिए बात करेंगे श्रीडाउन भाव कहा जाता है. रतन स्मृति खाउते भी इस नाम से टीम मैदान पर उतर रही है. टॉस बॉक्स पर जा रहे हैं राकेश दादा पाटिल. देखिए बात करेंगे कि स्टाइलिश है, एक डैशिंग है, क्योंकि सरपंच उप सरपंच ट्रॉफी देखिए वल्लभ में आ रही है. बोलना दादा आए होंगे तो उनसे गुजारिश करना चाहूँगा आइए, नहीं तो अगर मैच को दूर से देख रहे हैं तो स्वागत है. किरण दादा पढ़ के लीजिए. चलिए यहाँ पर टॉस किया जा रहा है. थोड़ा चलते हैं टॉस बॉक्स पर जहाँ पर हमारे कॉमेंटेटर्स हैं साहिब पाटिल सर भी जुड़े. मैच चल रहा है निश्चित रूप से साई पाटिल सर अच्छी सोचे. इनिंग ब्रेक में आएगा तो जुड़ेंगे. टॉस कौन जीते यहाँ से? चलिए टॉस जो भी कप्तान जीते यहाँ पर ध्यान रखना होगा आपको. कंपलसरी चेसिंग और गेंद कभी भी टूटे फूटे. चलिए सीडन टीम आपका डिसीजन क्या है यहाँ से? सीडन संघाची कर्नाटक डिसीजन सांगा. 5 मिनिट जावेल. द्वितीय षटकाला होतोय प्रारंभ. तुषार जलेचा वापर केला टीम कळंबोलीनं. ओहो, इथे प्रहार केलाय. झालं रसलं होतं ते भेदून चेंडू जाईल सीमा पार. मिळतील 4 दमदार शानदार रुबाबदार चौकार. मध्ये मोठं डोंगर उभं आहे आणि हे डोंगर भेदायचे, तोडायचे, फोडायचे आणि हे असताना अगदी फलंदाज विनय गावंड आता धाडतोय. त्याच्या बाडमधून हा चौकार खूप काही फळदायक ठरेल टीम वलप संघासाठी. अगली पेशकश काउंटर अटॅक वेल बिल्ड इंजिन फायरिंग अँड सिलेंडर 6 रन षटकार.
वेगवान पद्धतीने पुढच्या दिशेने मार्गस्थ होत आहेत. अगदी 23 धावा धावपटलावरती लागत आहेत टीम वलभ संघाच्या. श्री गणेश क्रिकेट संघ वलभ हा पण संघ पाहतो. सन्माननीय वलभ गावचे सरपंच बोलनाशेठ पाटील यांच्या माध्यमातून या संघाची बांधणी पाहायला मिळते. आणि त्यानंतर एक चांगलं पाठबळ असतं सन्माननीय राजू शेठ पाटील यांचंही मनस्वी आभार. पाहत असाल तर आपलं सहर्ष स्वागत. गोलंदाज तयार. ओहो पुन्हा एकदा दहाडतोय. चांगले फटके फलंदाज विनोदच्या बाट मधून. अलीकडे पाहिला षटकार, आता येतोय चौकार. धावसंख्येकडे हा खेळाडू अग्रेसर होताना पाहायला मिळतो. कारण धावसंख्येच्या पायऱ्या अगदी मजबूत पद्धतीने चढल्या जात आहेत. बॅकफुटला जात हा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य या खेळाडूने प्रस्थापित केले. 5 चेंडू खेळलाय. 15 धावा बाबू विनयच्या बॅटमधून सध्याच्या घडीला येत आहेत. नहीं बहुत बढ़िया. देखिए क्लासिक बल्लेबाजी विनय गावंत. डिजिटली ये जो साउंड सिस्टम है ना, अभी हाथ मत लगाइए, हाथ हटा दीजिए उधर से, सिर्फ एक गाना बजाइए. बहुत बढ़िया अभी सेटिंग हुआ है निश्चित रूप से. विनय गावंत देखिए जितनी क्लासिक बल्लेबाजी कर रहे हैं ना, तो उतनी क्लासिक इनके पिताजी गणेश गावंत सर भी देखिए स्वादिष्ट लेजिस्टिक खाना बनाते हैं जब नाइट में जाओ सरपंच उप सरपंच ट्रॉफी में. और ये चलिए इस बार देखिए जगह बनाया, थोड़ा सा कंट्रोल में थे यहाँ से, क्योंकि फाइन लेग देखिए एकदम से खुला था, शॉर्ट लेग तैनात था, आता हुआ 4 रन. एक दमदार आपण फटका पाहिला फलंदाज विनय गावंतच्या माध्यमातून. उत्तम दर्जाची आपण फटकेबाजी पाहतो. चलिए बहुत बढ़िया. देखिए रोशन सर बात करेंगे टीम का स्कोर देखिए 31 तक पहुंच गए हैं. अभी भी देखिए बात करेंगे ना 20 गेंद 38 की जरूरत है. एमटीसी लाइव देखिए अक्षय दादा मात्रे कुणाल पूरी टीम देखिए लाजवाब अपडेट सलूट है निश्चित रूप से. बहुत बढ़िया मजा आ रहा है कमेंट्री करने का. समीकरण देखिए बदल चुका है. 20 गेंद 38 की जरूरत है. नक्कीच अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे. काय स्वादिष्ट इनिंग पाहायला मिळते विनय गणेश गावंड याची. ज्या पद्धतीने विनयचे वडील एक दमदार आचारी आहेत. जेव्हा आपण सरपंच चषकामध्ये जातो ना, काही दमदार मेजवानी असते सर्व पॅनलसाठी आणि ती दर्जेदार खेळी सध्याच्या घडीला पाहायला मिळते विनयच्या माध्यमातून. परंतु कळंबुलीच्या तुषारला आता हुशारीने गोलंदाजी करावी लागेल. नहीं बिल्कुल सही बताया. यहाँ पर तुषार को थोड़ा सा अब होशियारी गेंदबाजी करनी होगी. तो चलिए यहाँ पर तुषार नाम ही कभी भी देखिए बात करेंगे सफल रहे थे. और जड़ में रखा और ड्राइव था, कमाल की देखिए आउट ड्राइव है, कवर को चीरता हुआ यहाँ से. और यहाँ पर विनय गावंत का गाड़ी चलता हुआ पम 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 4 रन. क्लासिक बल्लेबाजी करते हैं बाबू सर. तितका क्लासिकल एफर्ट राहिला होता कळंबुलीच्या कंकेश्वर पोपेट याचा. अगदी पूर्णपणे छलांग लावली. ज्या पद्धतीने मासा एखाद्या पाण्यामध्ये छलांग लावतो त्या दर्जाची छलांग होती कंकेश्वर पोपेटा आपल्या फिल्डिंगच्या माध्यमातून. अगदी चौकार हॅट्रिकच्या कगारवरती आहे झाली आहे. ज्या दर्जाची फटकेबाजी आपण पाहतो. आणि इथे ओ हो अगदी पहिला बॉल चौकार, त्यानंतर षटकार, पाठोपाठ लगातार 4 चौकार. चौके पे चौका, चौके पे चौका, हीरो बनने का मौका. मानो कि जिससे गेंदबाज से खिलवाड़ कर रहे हैं. टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया चौके के साथ. काय दमदार फटकेबाजी पाहायला मिळते. अगदी एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकूण धाव पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत 39. समीकरणाचा विचार केला तर अजूनपर्यंत मोठा पल्ला गाठायचा आहे. अगदी 18 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. चलिए 18 गेंद 30 की जरूरत है यहाँ पर. बहुत बढ़िया देखिए यहाँ से कमलाकर पाटिल साहब देखिए, साई राजे अजय दादा पाटिल देखिए बात करेंगे इस टूर्नामेंट को. देखिए हमारे हनुमान दादा और योगेंद्र दादा के लिए देखिए शुभकामना आता हुआ, क्योंकि तलुजा मस्कुर कहा जाए तो जहाँ पर क्रिकेट का खजाना बड़ा छत्रपति शिवाजी महाराज नाइट देखिए कमलाकर पाटिल साहब एवन जोड़ी का भी देखिए बात करेंगे. आमदार ट्रॉफी अभी देखिए शुरुआत हो चुका है आज से. क्या टूर्नामेंट देखिए बात करेंगे. ये तो आगाज है. सोचिए आज बुर्दुल नाइट है, बहुत सारी टूर्नामेंट चल रही है और कल से मैं कहूँगा यहाँ पर तूफान मचेगी, माहौल बनेगी, क्राउड और जमेगी भाई यहाँ से. और आज देखिए फर्स्ट नाइट और क्या खूबसूरत माहौल बना है. और सबसे पहले रोशन सर बात करेंगे ना. मैंने आज तक बहुत सारी टूर्नामेंट करता हूँ, ये तारीफ की बात नहीं है, क्योंकि जब भी मैं सिद्धि करोली में आता हूँ ना, इतना बेहतर विकेट मुझे लगता है कॉमेंट्री छोड़ के मैदान में उतर जाऊँ बल्लेबाजी करने के लिए. पाटा विकेट सलूट है. नक्कीच अतिशय पाटा विकेट पाहायला मिळते. आयोजकांच्या माध्यमातून प्रचंड मेहनत आहे. अगदी तळहाताच्या फोडाप्रमाणे या खेळपट्टीला जोपासलं जातं. इतकी प्रचंड मेहनत जनमान मित्रमंडळ आणि क्रिकेट संघ
सिद्धी करोले यांची पाहायला मिळते. और इनकी जैसे अनाउंसमेंट होती है ना टूर्नामेंट की, 1 घंटे के अंदर टीम पैक. खासियत ये है, प्लॉट लाइट से और अच्छी विकेट, अच्छा क्रिकेट से. बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे यहाँ से, चर्चा जिक्र होता रहेगा, लेकिन मैच कुशल मोमेंट में रोशन सर है. कितना रास्ता भी जिद्दी है, मंजिल भी जिद्दी है. देखते हैं कौन किस पे भारी पड़ता है, क्योंकि दोनों टीम भी बड़े जिद्दी है. कलमबोली में ट्रैफिक है तो फिर ओलप के रास्ते से जाना पड़ता है. देखते हैं कलमबोली ओलप के बीच में ही मुकाबला है. नक्कीच कळंबोली टीमला एक चांगली वापसी दाखवावी लागेल. अलीकडच्या षटकादरम्यान जे काही घडले ते विसरून जाऊन पुढे कुठल्या प्रकारे विचारमंथन व्हायला हवं त्या दिशेने पूर्णपणे ध्येय धोरण आखावी लागतील. समीकरण पाहिले तर अगदी 17 चेंडू जिंकण्यासाठी 29 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामना अजूनपर्यंत बॅलन्स आहे, कारण कलंबोली संघामध्ये मातब्बर गोलंदाजांचं भरण आहे, ज्याच्या जोरावरती साहिल मोहितेला आता मात्र हुलकावणी देणारी गोलंदाजी इथे सफर करावी लागेल. एका गडाच्या मोबदल्यामध्ये अगदी 40 धावा धावपटलामध्ये टीम श्री गणेश वल्लभ विनय गावणचा आपण संघ पाहतो. 8 चेंडू 27 धावसंख्येवरती खेळतो विनय, आणि समीकरण पाहतो अगदी 17 चेंडू 29 धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज साहिल तयार. ओहो, काहीसा टेंटेटिव्ह पाहायला मिळाला खेळाडू, परंतु व्हाइट बॉल की घोषणा नहीं. साहिल ने देखिए बात करेंगे, ये जो आपने फाइल खोला ना वो बाजू में रखिए. जो फाइल आपको यहाँ पर विकेट के ऊपर जाना पड़ेगा. एक्स्ट्रा गेन आपको मदद नहीं करेगी, मुश्किल बनाएगी यहाँ से. लेकिन विनय गावन देखिए एकदम डट कर बल्लेबाजी कर रहे हैं. ओ बड़ा खतरनाक घातक. देखिए मैंने यही बात बताया, लेकिन फिर भी कलंबोली टीम को हिम्मत हारनी नहीं चाहिए भाई. लकड़ी कितना भी गीला हो चलता है जरूर, बैटर कितना भी बड़ा हो वो गलती करता है जरूर. फंस रहे कहीं ना कहीं पर से. साहिल अब समझ लिए कि अगर हमें फाइल अच्छे से लिखनी है, खोलनी है, तो फिर लेन और लाइन दोनों चीज़ अच्छी रखनी होगी. समीकरण लगातार बदलता जाएगा. रोशन सर यहाँ पर 16 गेंद के 27 की जरूरत है. या स्टाईलनं साहिलला आता गोलंदाजीची आखणी करायची आहे, कारण 16 चेंडूमध्ये 27 धावा रोखताना आपण अनेक वेळा पाहिले, परंतु तो हरवणारी खेळ आता कलंबोलीला साजरी करायचा. परंतु अजूनपर्यंत खेळपट्टीवरती विनय सारखा तगडा खेळाडू नॉनस्टॉप येईल. आयुष अगदी 2 चेंडू 5 वरती खेळतोय. 1 गडी बाद 42 धावा. ओहो, प्रहार केला, ऑन साईडला क्लिअर केले, लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. अगदी एकच धाव इथे प्राप्त केली जाते. संघ खेळतोय अगदी वल्लभ, आणि याच गावातील एक उत्कृष्ट समालोचक, महाराष्ट्राचे पहिले बायकरमॅन को कॉमेंटेटर प्रवीणजी टेंबे सरांच्या माध्यमातून सुद्धा टीम वल्लभला आणि आमच्या संपूर्ण आयोजक टीमला मनपूर्वक शुभेच्छा असतील. ते सुद्धा अगदी 29 तारखेला फायनलला इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन होतील. अगदी धावसंख्या जर पाहिली तर 15 चेंडू 26 धावा. रोशन सर देखिए मौका मिला, यही बात कहा था, लकड़ी कितना भी गिला हो, छींगो छींगो. ये तो बात ऐसी हो गई भाई, मैं खिलाया खाना और दुश्मन का गाया गाना, और खाना भी पीछे बन रहा है भाई. और इस्माइल देखिए यहाँ से मैदान में देखिए दिखने लगा है, क्योंकि क्या छोटा यहाँ पर रोशन सर. कैच किसका छोटा भाई? विनय गावन. कठिन होगा भाई यहाँ से. परेश ठाकुर देखिए छोटा तीर गाँव. गंभीर मुर्बी देखिए क्या क्वालिटी मुकाबला चल रहा है, और क्या मैदान है, क्या प्लॉट लाइस है और लाइव टेलीकास्ट में. परेश आपका स्वागत है. मुर्बी देखिए यहाँ पर. और रोशन क्या कहना चाहोगे यहाँ पर? पहा, विनय गावणचा हा झेल. बंटी काकडे त्या ठिकाणी सज्ज होता. विजयाची घंटी वाजू शकली असती. ज्या दर्जाचा हा झेल होणं खूप इम्पॉर्टंट होतं, आणि त्या ठिकाणी झेल मात्र भूमिदान होताना पाहिला. नेक्स्ट बॉल, अगली पेशकश, अजून एक संधी, संधीचं सोनं. पुन्हा एकदा खराब फिल्डिंग. क्षेत्ररक्षक होते अनिकेत, आपण कीपरच्या भूमिकेमध्ये पाहतो, आणि त्याच्या हातून हा झेल सुटल्यानंतर बॅकअप देणं खूप गरजेचं होतं. रोशन सर देखिए 12 खिलाड़ी कितने उदास हैं. देखिए कम उम्र के लेकिन हट्टे कट्टे हैं, दादा लगते हैं मास तो चलते हैं मास. लेकिन से अब टीम की हालत देखिए थोड़ी सी नाजुक स्थिति कैच छूटने के साथ. काहीशी आपण खासम खास झेल पकड गरजेचं होतं. पडला, धडपडला, कोसळला, अगदी अंगावरती माती पडली, परंतु हा झेल घेणं बंटीला खूप गरजेचं होतं. हा झेल अगदी 2 वेळा जिवंतदान मिळतो विनयला. पा रिप्लेच्या माध्यमातून पाहतो, एक चांगली छलांग लागली, चांगला प्रयत्न होता. पुन्हा एकदा काउंटर अटॅक जारी. फटका भारी, दमदार फटकेबाजी, येतोय षटकार. लगातार 2 दिवस कळंबोली संघ खेळतो. निश्चितच काल ग्रामस्थ मंडळ आंबे या स्पर्धेमध्ये हा संघ खेळणे संघाविरुद्ध खेळला होता. चांगली टफ फाईट दिली होती या संघाने. आजही त्या दर्जाचा खेळ या संघाला करायचा आहे सिद्धी करोली नगरीमध्ये. समीकरणाचा विचार केला, 12 चेंडू 15 धावा. नहीं रोशन सर देखिए बात करेंगे, जो विनय का 2 कैच छोड़ा गया भाई, कहते ना चुकीला माफी नहीं.
आता समीकरण बघा 12 चेंडू 15 धावाची गरज आहे. मॅच अजून रोमांचक स्थितीवर आहे. काय पण होऊ शकतं. रोशन 12 चेंडू 15 धावा, विनय गावंड 33 धावाचा इनिंग बघा. त्याच्यासोबत आयुष 12 धावा. नक्कीच गोलंदाजीच्या माध्यमातून चांगला प्रयत्न करावा लागेल. जसा प्रयत्न आपण स्वतः करता कॉमेंट्री बॉक्समध्ये, स्वतः ओडिसाचे, त्यानंतर हिंदी समालोचन, हिंदी नंतर मराठी. वा क्या बात आहे बाबू. नाही रोशन पाटील सर, महाराष्ट्राने एवढी मला प्रेम दिला तो मराठी बोलायच्या गरज आहे. असं मराठी बोलायचं मला डिफिकल्ट नाही आहे. कसं कॉमेंट्रीला एवढी इझी नाही आहे. आणि योगेंद्रदादा पाटील हे सुद्धा मनसेचे आहेत. चलिए प्रभाग क्रमांक 1 अध्यक्ष ये पण बघा. तो चलिए बात करेंगे, चलेंगे मैच की तरफ. हनुमान दादा देखिए शान से काम लेते हैं, सफलता शोर मचा देती है. ग्रामस्थ मंडल देखिए बहुत सारे उपस्थित हैं. उनका जिक्र होगा, सम्मान होगा निश्चित रूप से. मैच बड़ा कुशल मोमेंट में चल रहा है. यहाँ पर 12 गेंद 15 की जरूरत है. कई दिन स्वीटर एक क्वार्टर से ज्यादा अब गर्मी दे रहे हैं मुकाबला. सिद्दी करोली में जिससे मैदान पर पहुंचे ऐसा लगा कि कहीं कश्मीर में पहुंच गए क्या, लेकिन ये मुकाबला ने देखे फिर से बता दिया भाई नहीं ये सिद्दी करोली में प्रतियोगिता खेला जा रहा है. गारेगार थंडीमध्ये गरमागरमीचं क्रिकेट. ओहो, प्रहार आहे, दमदार आहे, शानदार आहे, रुबाबदार षटकार. पण शालूदार पद्धतीचे आपण फटके पाहतो. ज्या फलंदाजाचे 2 झेल सोडणं टीम श्री कालभैरव क्रिकेट संघ कळंबुलीला काहीसे मागे ठरतायत. 12 चेंडूमध्ये 39 धावसंख्या होती खेळतोय. वलभचा हा कोहिनूर हिरा अगदी विनय गावंड, परंतु बॉलिंग ट्रॅकवरती प्रभात आंबोरे एक मोठं नाव आहे. PPLचं पहिलं सत्र या काढून गाजवलं होतं. अनेक खुल्या स्पर्धेमध्ये या काढूचा डंका आहे. रोशन देखिए बात करेंगे एक कैच कितना अहम यहाँ पर गिर रहा है पर कलम्बोली टीम. ये चलिए भाई और एक बड़ा हिट है और सीधा देखिए कटआउट पर हिट होता हुआ जो मेहमान देखिए बात करेंगे. खास करके मुझे लगता है ये जो कटआउट लगा है जो बाइकर संजय सेठ पाटिल साहब देखिए बात करेंगे, क्योंकि मैंने शाम के समय रोशन जैसे आया ना ग्राउंड की चारों तरफ घूम कर देखा कि इस टूर्नामेंट में कौन सी हस्ती की एंट्री होने वाली है. संजय सेठ देखिए जिनके कटआउट को चुंबन देता हुआ. 10 चेंडू 3 धावसंख्येची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा विस्फोटक अंदाजामध्ये हा फटका खेळला जातो. एकदा पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न धोका आहे विनयला आणि क्या बात है, धोका है. रनआउट होता हुआ. लेकिन कलम्बोली टीम में ये कहूंगा उन्होंने खराब क्रिकेट नहीं खेले रोशन सर कहीं से भी देखिए, लेकिन जो दो ख्यास था भाई वो कहीं ना कहीं मैच से आपको बाहर निकाल रहे हैं, क्योंकि अभी भी मैच आप हारे नहीं हो लेकिन सब हार के कगार पर पहुंच चुके हो. पहा पण विनयचा विचार केला. अगदी 14 चेंडूमध्ये 46 धावा. कदाचित ही धाव असती तर निश्चितच पुढच्या दिशेनं मार्गक्रम केलं असते काढून. एक चांगल्या स्ट्राईक रेटनं ही आपण फटकेबाजी पाहिली. 328च्या स्ट्राईक रेटनं आपण फटके पाहिले. षटकार चौकारांची आतिषबाजी आणि खेळाडू विनय गावंड मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे माघारी परतलाय. 9 चेंडू 2. हे समीकरण अंतिम टप्प्यामध्ये आले. 2 झेल सोडणं टीम कळंबोली संघासाठी काहीसं घातक ठरले, परंतु या पुढीलचा सामना शुभम ब विरोधात डांगरणेश्वर क्रिकेट संघ मोरबे. चलिए बहुत बढ़िया, मजा आएगा. अगला मैच है देखिए यहाँ पर भी मजा आया. अगर तो कैच ना छूटता तो रोशन सर मैं कहूँगा अभी ओलफ टीम का पसीना भी छूट सकता था, लेकिन कोई बात नहीं. उसके बावजूद अच्छी बल्लेबाजी देखने को मिला है. किस्मत हर किसी को साथ देता है पर मेहनत आपको कामयाबी तक ले जाता है. और किस्मत भी कहते हैं ना कभी कभी बहादुरों के साथ है. जब बंदा दिल से मेहनत करता है ना कभी भी तो कुदरत भी कहता है चल आज तेरे दिन आज तेरा वक्त है. लेकिन कलम्बोली टीम देखिए टारगेट की बात करेंगे. रोशन सर कहीं से लग नहीं रहा था कि इतना खराब उन्होंने टोटल बनाए थे, खराब टारगेट बनाए थे, खराब गेंदबाजी भी नहीं थी, लेकिन जो 2 कैच था मैं कहूँगा वो बहुत निर्णायक रहा जो आपको मैच से बाहर निकाल रहे हैं. अगर सूर्या कुमार यादव वो कैच ना लेते डेविड मिलर का, क्या T20 वर्ल्ड कप हमारे पास रहता. व्हाट अ फिनिश. और यहाँ से देखिए पहला मैच जीतने के साथ साथ टीम देखिए यहाँ से सीधा तीसरा राउंड में क्वालिफाई कर जाएगी, क्योंकि पहली टीम को देखिए बाय रहेगी और जब सेकेंड राउंड का 2 मैच रहेगा वो हाईएस्ट स्कोर से बाय दिया जाएगा. नो डाउट देखिए इस मैच के मैन ऑफ द मैच रहेंगे विनय गावंड से. तो चलिए बात करेंगे यहाँ पर सीडोन टीम ने बल्लेबाजी लिए हैं. रतन स्मृति गावदेवी सीडोन टीम ने बैटिंग चुने हैं और DCC देखिए मोरबी टीम. आपको तुरंत मैदान में उतरना होगा फील्डिंग के लिए, गौर करना होगा, पर समय यहाँ पर किसी का इंतजार नहीं करेगा. चलेंगे मेहमान की तरफ. चलिए फील्डिंग लगाई DCC टीम और सिडो टीम आपके 2 बल्लेबाज भेजिए मैदान के अंदर. तर इथे पाहुण्यांचा शुभ सन्मान संपन्न केला जाईल. सन्माननीय विजय शेठ पाटील आणि सन्माननीय
राकेश शेठ पाटील वलभ एक रॉयल व्यक्तिमत्व, त्यांना विनंती करतो आपण स्वागत कक्षमध्ये यायचंय. आपला शुभ सन्मान